बलवडी फाटा इथं अपघातग्रस्त महिलेच्या उपचार खर्चावरून वाद न्याय मिळवून देण्याची मागणी। सांगली जिल्ह्यातील बलवडी फाटा इथं घडलेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार खर्चावरून आता वाद निर्माण झाला असून संबंधित कुटुंबियांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रायबा धोंडीराम पवार यांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH10 CY 8251 ही दुचाकी त्यांचा पुतण्या आदित्य शिरीष पवार चालवत होता। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी बलवडी फाटा येथून बलवडी गावाकडे जात असताना अरफळ कॅनॉल परिसरात रस्ता ओलांडत असलेल्या लक्ष्मी किरण जाधव यांना दुचाकीची धडक बसली। या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या। अपघातानंतर लक्ष्मी जाधव यांना तात्काळ सांगली येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान मोठा वैद्यकीय खर्च झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये नोटरीद्वारे लेखी करार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या करारानुसार दिनांक 14 एप्रिल 2026 पासून 23 एप्रिल 2026 पर्यंतच्या सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च शिरीष पवार यांनी केला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। तसेच लक्ष्मी जाधव रुग्णालयातून डिस्चार्ज होईपर्यंतचा पुढील खर्चही करण्याचं मान्य करण्यात आले होते। मात्र सध्या उपचाराचा खर्च वाढत चालल्याने वाढीव खर्च देण्यास शिरीष पवार यांनी असमर्थता दर्शविल्याचा आरोप जखमी महिलेचे नातेवाईक अनिकेत जाधव यांनी केलाय। नोटरी करार असूनही खर्च देण्यास नकार दिला जात असल्याने संबंधितांवर योग्य कारवाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान लक्ष्मी जाधव यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।